हॅलो, नमस्कार. तुमचं स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी खूप दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नव्हता, तर आज टाकलेला आहे, म्हणजे टाकणार आहे. तर बालाजी येऊन जाऊन मला 4-5 दिवस झाले, पण मला वेळ नाही भेटला, तर मी आज टाकत आहे. तर मी बालाजीमध्ये आम्ही म्हणजे आमची सर्व फॅमिली होती. आता त्याच्यामध्ये माझे आई आणि पप्पा होते, त्याच्यानंतर सासू-सासरे होते, नंतर माझी बहीण आणि तिचे मिस्टर होते आणि आम्ही दोघं होतो आणि आमची मुलं पण होते. म्हणजे असे सर्वजण 10 जण मिळून गेलेलो होतो. पण पहिल्या दिवशीचा म्हणजे असं मी व्हिडिओ म्हणजे पूर्ण असं की टाकायचं म्हणून काढलेले नाहीत व्हिडिओ. कारण ना एवढे सगळे सांभाळायचे होते सोबत असल्यामुळं मला जास्त वेळ भेटला नाही व्हिडिओ वगैरे बनवायला. तुम्ही बघतच असताना हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचा म्हणला तरी चालेल. कारण आम्ही निघालो तेव्हापासून जे तिथे पोहोचलो त्याच्यानंतर तिथे अगोदर गेल्यानंतर रूम वगैरे करायची असते. पुन्हा दर्शन घ्यायचं असतं आणि दर्शन घेताना तर तुम्हाला माहीत असेल की अलाउडमध्ये मोबाईल तर अलाउड नाहीच आहे. कसलाच मोबाईलमध्ये आपण दर्शन करताना आतमध्ये नेऊ शकत नाही. त्यामुळे त्या दिवशी पण मी काही फोटोज वगैरे व्हिडिओ काढलेले नाही ते. मग आमचं दर्शन वगैरे झालं आणि दर्शन घ्यायला खरं तर आम्हाला 15 तास लागले बरं का. कारण आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो होतो, तर आम्हाला तिथलं एवढं माहिती नव्हतं की पास वगैरे काढायचा असतो आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 तास लागतं. मग आम्ही डायरेक्ट काय केलं, अंघोळ्या वगैरे केल्या रूमवर आणि डायरेक्ट दर्शनालाच लागलो. तर मग त्याच्यामुळे वेळ गेला आमचं आणि माझ्या बहिणीचं कसं बाळ असल्यामुळं तिचं 2-3च घंट्यात दर्शन झालं आणि आम्हाला थोडा वेळ थांबावं लागलं. तर आतमध्ये ना एवढं मस्त असतं ना, आपल्याला म्हणजे काय कंटाळा वगैरे येत नाही. एवढंच की मुलं वगैरे सोबत असल्यामुळं कसं थोडं कंटाळा आल्यासारखं करतात आणि मग आतमध्ये भरपूर अशी सोय असते, पाण्याची असते, आपल्याला नाश्ता भेटतो, जेवण भेटतो आतमध्ये. फक्त बसायचं असतं, बाकी काही नाही. तर फक्त लाईनीला आम्हाला थोडासा वेळ लागला असं म्हणजे उभं राहायला, कारण ह्यावेळेस खूप म्हणजे खूप गर्दी होती. ते अधिक मासाचा महिना काय गोविंदा गोविंदा मला ते मम्मीच आवडले मोठे नेते म्हणायला. तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ म्हणजे तिसऱ्या दिवशी आम्ही फिरायला जातोय. बाकीचे जे पॉईंट आहेत ना ते बघण्यासाठी. तर पहिल्या दिवशी दर्शन घेतलं, मग दुसऱ्या दिवशी तिथे बालाजीपाशी फोटो वगैरे काढले. मग आता तिसऱ्या दिवशी आम्ही जातोय, तर गाडी वगैरे केली. आता गाडीनं कसं आपण सगळे पॉईंट बघू शकतो, त्याच्यामुळं गाडीच केलेली डायरेक्ट आणि आता इथे सगळे पॉईंट आम्ही फिरून घेतोय. तर कुठले कुठले आहेत तर माझ्या लक्षात पण नाही, पण जे चला चला चला. खूप फिरायला असं भारी वाटतं. आता हा इथे भक्ती धरू. महादेवाचं मंदिर आहे, परत आकाशगंगा, पाताळगंगा, परत ते पद्मावती, हे काय काय आहे ते सर्व असे फिरून घेतले. पण एवढे व्हिडिओ म्हणजे असं डिटेलमध्ये वगैरे असं व्हिडिओ वगैरे काढलेले नाहीत, फोटो वगैरे जसं डिटेलमध्ये असे थोड्या थोड्या क्लिप घेतलेल्या आहेत, ते जे की तुम्हाला दाखवण्यासाठी. पण कुणी पण इकडे येईल ना, त्यांनी अगोदर कसं रूम करण्या अगोदर दर्शनासाठी ना, आता आम्ही तर फर्स्ट टाईम गेल्यामुळं आम्हाला एवढं काही माहिती नव्हतं. तर फर्स्ट टाईम तिथे गेल्यानंतर ना पास वगैरे काढायची, म्हणजे जेणेकरून ना दर्शनाला जास्त वेळ लागणार नाही. आता आम्हाला तर 15 तास लागले, पण काय नाही, काय हरकत नाही. 15 तासामध्ये आता आपल्याला प्रत्यक्षात देव दिसला तर खूप छान वाटलं. तर तुम्ही गेलात ना फर्स्ट टाईम, अगोदर पास वगैरे काढायची, त्याच्यामध्ये ना 5 ते 6 तासामध्ये आपलं दर्शन होऊन जातं. तर आतमध्ये गेल्यावर पण एकदम छान मस्त अशी सोय आहे बरं, नाश्त्याची, जेवणाची. चहा वगैरे येणार, पाणी आतमध्येच आहे. फक्त ना आतमध्ये असं मोबाईल अलाउड नाही आहे. कुठं आहे इथं? हाय का इथं? आता हे जे पण आहे ना, ते खूप पाहण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे बरं का. आता मी तेवढं काही मनापासून व्हिडिओ नाही बनवले, कारण मी प्रत्यक्षात खूप एन्जॉय आणि खूप आनंद घेतला व्हिडिओपेक्षा. व्हिडिओ काय कधी पण बनवता येतील, पण तिथे जाऊन जे आनंद घेणं ते खरं खूप महत्त्वाचं आहे डोळ्यानं. तर चला, तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. एवढं काही मी हे करून नाही बनवला, पण तरीही जे जे मला शक्य होईल ना ते मी व्हिडिओ बनवला आहे. तर कसा वाटला ते नक्की सांगा. बघूया.
नितेश